Hello and welcome to our channel. Today we are with us Prathamesh Kolle. He recently completed his BTech degree in electrical engineering and also got campus selection. Today he is with us to share his views about from getting selected in college to getting placed in company and do's and don'ts in college life. His views will be very inspiring to us. His journey will be very inspiring to us, and he will share some valuable information about college life. सो प्रथमेश, माझा फर्स्ट क्वेश्चन तुला असा असेल, इन 2021 एक सी एस आणि आय टी ब्रांचेसची वेळ होती. सर्वांना सी एस आणि आय टी ब्रांचेस सिलेक्ट करायचे होते, बट त्यावेळेस तू इलेक्ट्रिकल ब्रांच चूज केली. तर त्यामागे तुझं काय विजन असेल, तू काय विचार केला होता ॲट दॅट टाइम? So in 2021, everyone was about to have a software career. आणि मला पण सॉफ्टवेअरच पाहिजे होतं. मी ठाम सांगितलं, माझे मेंटर होते मिस्टर टी एन निमोरकर सर. मी त्यांना सरळ म्हटलं होतं, सर ब्रांच पाहिजे तर सी एस एन आय टी. आणि ठीक आहे, त्यांनी म्हटलं एक्झाम वगैरे दे, पर्सेंटाईल आल्यावर डिसाईड करू. देन तो मुवमेंट आला, पर्सेंटाईल आला. इट वॉज अराउंड 90-91. व्हेरी अनसॅटिस्फाईड होते. तुम्ही पण फील कराल जेव्हा तुमचा पर्सेंटाईल आला होता. तुम्ही एक माइंडमध्ये विचार केला असाल की हा अराउंड हा असेल आणि तुम्ही नाही घेत, तुम्हाला नाही मिळाला तो. सो आय वॉज रिअली डिसअपॉइंटेड विथ माय स्कोर. आय कुडंट रिअली परफॉर्म व्हेरी वेल. अँड द ड्रीम I had to be into CS and IT branch in a better college. That was somewhere blurred. Then मी डिस्कस केलं सरांशी की सर तो मुवमेंट आला की मला ड्रॉप घ्यायचा आहे, मी सॅटिस्फाईड नाही आहे. देन सरांनी मला एक एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट एक्सप्लेन केली. लाईक वी ऑल नो, यू मे नो दॅट yearly 1.5 millions of engineers are getting out of the colleges and hunting for the jobs. Okay, so somewhere opportunity is very important, right? When you are in your fourth year and the opportunities come to you, that is really good. That is good. If you are in you are somewhere, you are not getting that much opportunity. You have potential, but what would you do with that potential? जर तुम्हाला चान्सच नाही भेटलाय, तुम्हाला एक्झाम द्यायचा चान्स नाही भेटला, तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बसायलाच नाही भेटलं, तर तुम्ही तुमच्या पोटेन्शियलचं करणार काय? ठीक आहे, तो एक जो इम्पॉर्टंट लेसन होता तेव्हा मला भेटला की मी असं होतं की मला सी एस आय टी जर भेटत असेल तर मी कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. ठीक आहे, कारण प्रत्येकाची लिस्ट असते. ज्यानं सीईटी के जो कोणी प्रिपेअर करतं त्याची एक माइंडमध्ये लिस्ट असते की हा हे पर्टिक्युलर कॉलेज लिस्ट आहे, मला सम ऑफ द एखाद्या कॉलेजमध्ये पाहिजे ॲडमिशन. ठीक आहे, आणि या ब्रांचमध्ये पाहिजे. सो माझं पण तसंच होतं की मला हे कॉलेज लागलंच चालेल आणि मला ही ब्रांच पाहिजे म्हणजे पाहिजे. सो तेव्हा मी सरांसोबत बोललो की सर जर सी एस आय टी भेटत असेल तर मी कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. सो आय वॉज रेडी टू कॉम्प्रोमाइज माय opportunities and definitely my career. ठीक आहे, कॉलेज म्हणजे opportunities म्हणजेच करिअर. ठीक आहे, सम एक्सेप्शनल केसेस आर देअर की एक पुअर परफॉर्मिंग कॉलेज किंवा पुअर ऑपॉर्च्युनिटीज असलेल्या कॉलेजमध्ये मधून पण खूप चांगले स्टुडंट्स निघतात. बट यू हॅव टू लुक ॲट दी नंबर्स, राईट? की पर्सेंटेज, व्हॉट वी टॉक अबाउट द पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट पर्सेंटेज. आणि एक चांगलं कॉलेज म्हणजे एक एन्व्हायरमेंट पण आपण डिसाईड करतो. ठीक आहे, सो ते या सर्व गोष्टी मला त्यांनी एक्सप्लेन केल्या व्हेरी वेल मॅटरमध्ये. आणि डिसिजन त्यांनी माझ्यावर सोपवलं की तुझं करिअर आहे, तुला काय डिसाईड करायचं आहे ते सोडली तुझं असणार, माझं फक्त गाईड करायचं काम आहे. सर त्यांनी मला 2 ऑप्शन दिले. एक बेटर कॉलेज विथ द ब्रांच लाईक इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. So you can also get electronics and telecommunication, but it's better to have electrical and mechanical. Because त्यांनी तेव्हा कोरचं इम्पॉर्टन्स पण मला सांगितलं की तू जे आय टी करताय, ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे आय टी बद्दल, बट कोर बद्दल तुम्हाला माहिती आहे काय? इंडस्ट्री 4.0च्या आधी पण
जी ग्रोथ आहे कोर ब्रांचेसची, तीच कुठेतरी आज पण दिसते. कारण एक सर्टेन लेवल ऑफ ग्राफ आहे ज्याच्यावर आपण ट्रस्ट करू शकतो. आणि मोर ऑर लेस अपॉर्च्युनिटीज कुठंतरी वेवी ग्राफ आहे, बट ऑलमोस्ट सेम आहे. सो थिंग इज की आपल्याला काय माहीत असते 12th पर्यंत सीईटी क्रॅक केल्यानंतर की अपॉर्च्युनिटी भेटणार की नाही भेटणार, हे आपलं लॅक ऑफ नॉलेज असते कुठेतरी, की CSIT म्हणजे आपल्याला प्लेसमेंट भेटणार, ठीक आहे. बट आपण जर थोडा डीपडाऊन विचार केला, एक वाईज पर्सनॅलिटी सोबत कन्सल्ट केलं, ज्यांना खरंच काहीतरी नॉलेज आहे, खरंच एक व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ शकते, तर प्लीज कन्सल्ट करा आणि एक वाईज डिसिजन घ्या. जर तुम्ही कॉलेज कॉम्प्रोमाइज करून एक डिफरंट ब्रांच घेत असाल, डिफरंट इन द सेन्स CS और IT सॉफ्टवेअर ब्रांच घेत असाल, आणि त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये 120-150 सीट्स आहे, आणि तुम्ही पण ऑब्झर्व करता की एव्हरीवन इज इन टू द सॉफ्टवेअर अँड IT CDAC कोर्सेस चालतात पुण्या वगैरेला. सो कॉम्पिटिशन लेवल बघा, ठीक आहे. जर ऑपॉर्च्युनिटी आली, 2 ऑपॉर्च्युनिटीज आल्या, त्याला 200 जण असणार, खरंच तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे का तुम्ही ग्रॅप करू शकणार. सो या गोष्टी पण मॅटर करतात. सो तेव्हा मी या सगळ्या गोष्टी खूप खूप असं कन्फ्युजन काइंड ऑफ होतं तेव्हा, आणि सगळंजण त्यांचं काहीतरी इनपुट देत होते, आणि खूप विचार, कारण डिसिजन आपल्याला घ्यायला लागते. फॉर्म फिलिंगच्या वेळेस जे आपण म्हणणार तेच ॲक्च्युली सिक्वेन्समध्ये टाकलं जाणार. सो विचार केला, पहिला फॉर्म माझा चुकला पण होता, त्यावर येऊ आपण समोर. आणि सम हाऊ इन 3rd राऊंड जो होणार नव्हता, मतलब झाला तो कसा तरी, आणि 2च सीट होत्या, त्यामधली एक सीट मला जे कॉलेज ॲक्च्युली मी डिझायर केलं होतं ते भेटलं. So in electrical branch, I got that college, and now the situation is like that. I'm placed having a starting level position into a multi conglomerate company. So yeah, I'm happy with my that decision that we took 4 years ago. So that's it. सो प्रथमेश, नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की आपण टॉप कॉलेजेस और बेटर कॉलेजेसमध्ये ब्रांचेस अदर दॅन CSIT सिलेक्ट करू शकतो, और आपण CSIT ब्रांच सिलेक्ट करून कॉलेज सोबत कॉम्प्रोमाइज करू शकतो. सगळ्यात आधी आपण एक चांगलं कॉलेज म्हणजे काय त्याची एक ओव्हर सिम्प्लिफाईड डेफिनेशन बघू. फर्स्ट ऑफ ऑल, good college provides you an environment, like people around us and the staff of the college and the culture of the your department or the whole college. And secondly, the hands-on experience, like if you are a student, you have theoretical knowledge only, the industry won't accept you, right? So enough internship opportunities which will provide you hands-on experience, or the labs which are well maintained, and the faculty staff which is well experienced. So this is what a college provides, and this is at least a college should provide to make you industry ready. So being industry ready is really important if you want to be employed. Okay, so what we call it as a sustainable development of a student. So sustainable development is important. So decision is yours, like if you what if you get that environment where a lot of opportunities are there, just by compromising your want, that you want that you have to be into like software industry. So if you compromise that only, you may get into that environment, you may have a lot of opportunities around you, and definitely you will have a secure and beautiful future. When we talk about a compromised college, CSIT, so like opportunities are global right now for mainly software industries. Like if whether the company comes to your college or not, there are some off campus opportunities are there. So if you are performing well on like CodeSafe is there, HackerRank, there are some platforms where you have to solve some problems, and you get that a level of your level is calculated based upon your performance on that particular platform. So that is what is in your resume.
So in those colleges your resume really matters very well. So in like good colleges, even though you have not done any something extraordinary, you may get an opportunity to at least prove yourself. But in these colleges you have to show that I have something that will like really uh, that may benefit you, so that you just have to get me into your company. So to convince recruiters, you have to have some extraordinary in your resume in those colleges, and in better colleges you don't have to strive so hard to have that opportunity. So that is the simple difference. If you compromise with your branch and you get that opportunities and environment, so I think a wise man attitude would be like, let's go for the good college, at least I'm having my future. Okay. So but you are still stuck in like, I want this only. So you have to be very hard at your skills. Hard in the sense you have to be somewhere extraordinary, right? So why would anyone pick you up in the mob of 100 people? And like, if we are recruiters, right? Consider you as a recruiter, and you are into a college that you think that here I may get only one or two. It's your perspective about the college. You don't know like what student has done, right? You have to prove him, right? So it will be shown on your resume, and he will definitely see what you have done in your 4 years. And if he finds out something good, he will take you to the interview room, or otherwise you will be thrown out. But when it comes to a good college, so there are lot of opportunities. You may work on upon yourself. You see the students placed, the play students, the seniors, what we call there is a environment that, or the culture more, they will like, if if you are a senior and I am a like ongoing place, the placements are coming to my college and you are right into that particular company, you may guide me very well. Okay. But if you don't have that particular senior into that company, so it is not like you will not get placed, but somewhere you have to strive more, and you will have to put some extra efforts. तुम्हाला कुठेतरी जास्त मेहनत करावं लागणार त्याच पर्टिक्युलर गोष्टीसाठी. सो अँड तुम्हाला माहित आहे कॉलेजचं नाव सोबत राहते. सो तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीचं कसं डिफाईन करणार आहे, लाईक जसं की सिम्पल डिफरन्स आपण बघू, एक गव्हर्नमेंट स्टुडंट आणि एक IIT स्टुडंट. तुमच्या मनामध्ये आता या पॉइंटला काय विचार आलाय ते मग तुम्ही तुम्हाला त्या जागी ठेवून बघून घ्या. सो दॅट्स द सिम्पल आन्सर. सो थँक्यू प्रथमेश फॉर युअर व्ह्यूज. नेक्स्ट क्वेश्चन आपला प्रथमेशला असेल, क्लास 12th टू इंजिनिअरिंग कम्प्लीट होईपर्यंत त्याची लाईफ जर्नी कशी होती, त्यासोबतच अकॅडमिक जर्नी कशी होती. सो 12th डेफिनेटली 12th खूप इम्पॉर्टंट इयर असते स्टुडंटच्या लाईफमध्ये मेनली. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये तो एक पॉईंट येतो जिथं सगळ्या गोष्टी एक सोबत मेंटेन कराव्या लागतात. ठीक आहे. डिसिजन टेकिंग जे ॲबिलिटी आपण म्हणतो, ते कुठेतरी 12th मध्ये सगळ्यात आधी मला तरी वाटते जास्त गरज आहे 12th मध्ये त्या पर्टिक्युलर एक क्वालिटीची. कारण जसं आपण म्हणतो की 12th हा एक टर्निंग पॉईंट आहे. ठीक आहे. सो आपलं डेडिकेशन किती आहे आपलं गोलमध्ये, जर आपण पर्टिक्युलर एक्झाम क्रॅक करायचं डिसाईड केलं आहे, ते जर आपलं गोल आहे, सो एक टाईमलाईन आपण डिसाईड करतो. ठीक आहे. डेफिनेटली टाईमलाईन डिसाईडेड असते. एक्झाम तुमची या पर्टिक्युलर मंथमध्ये असते, तुमच्यापाशी हा एवढा पिरियड आहे. सो हा टाईम आपल्याला मॅनेज करणं आहे. आपले एफर्ट्स किती असणार आहे, जसं की एक्झाम क्रॅक करायचं म्हटलं तिथं PYQs किती लावतो आपण, आपला सिलेबस किती कव्हर करतो, सिलेबस कव्हर केल्यानंतर आपण प्रॅक्टिस किती करतो, जसं की पेपर सेट्स किती देतो. ठीक आहे. प्रिपरेशन फक्त झाली नाही ना, प्रिपरेशन, देन इव्हॅल्युएशन स्वतःचं, टाइम मॅनेजमेंट, देन स्कोर इव्हॅल्युएशन, देन विकनेस आपण आपल्या आयडेंटिफाय करतो, देन त्या विकनेसवर आपण काम करतो. ह्या पर्टिक्युलर सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा कुठं तो ते सगळे एफर्ट्स
एक्झामच्या पर्सेंटाईलमध्ये, एक्झामच्या स्कोअरमध्ये आपल्याला दिसतात. एक सर्टेन स्कोर नंतर प्रत्येक जो वरचा आकडा असतो ना, जसं की फॉर एक्झाम्पल आपण 80, देन 85, देन 87, 90 झाला, देन 95 नंतर जो प्रत्येक 96, 97, 98 जो एक एक पर्सेंटाईल पॉईंट पासून तो तुमची इफिशियन्सी, तुमचे एफर्ट्स, तू किती सिरियस होते एक्झॅक्टली या थ्रू आउट जर्नीमध्ये, तुमची जी एक्झामपर्यंतचा तुमचा प्रिपरेशन टाइम पिरियड होता, ठीक आहे, तुमची डिरेक्शन, तुमचं गायडन्स किती स्ट्रॉंग होतं, तुम्हाला दिलेलं जे काही कंटेंट होता तुमच्या पर्टिक्युलर ट्युशन टीचरमधून म्हणा, तुमच्या कॉलेजमधून, किंवा तुम्ही किती ग्रास्प करू शकले, ह्या सगळं इव्हॅल्युएशन तुमच्या स्कोअरमध्ये दिसून जाते. आणि जसं मी म्हटलं, मी अनसॅटिस्फाईड होतो. ते का होतो, कसं, मी जेव्हा मेहनत करायची होती मी काहीतरी वेगळं करत होतो. ठीक आहे. सो जेव्हा मला हे सगळ्या गोष्टी पुट इन करायच्या होत्या, हे आता समजते, ठीक आहे, आता समजते. बट ज्या पर्टिक्युलर पॉइंटला आपण एफर्ट्स द्यायचे होते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण आता म्हटल्या, जेव्हा करायचं तेव्हा मी वेगळं जे करत होतो, जसं की आय कम फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. सो इन ऑर्डर टू हॅव दॅट डेली नीड्स टू बी सॅटिस्फाईड, मी कुठेतरी मॉनिटरी माइंडसेट डेव्हलप केला होता, की कुठेतरी 200-250 साठी आपण डेली काम करू तर घरी हेल्प होणार. आणि जेव्हा आपण अमाऊंट किंवा पैसा डोळ्यांनी बघतो, तेव्हा समहाऊ आपण जे आपले बाकीचे कामं असतो ते आपण कॉम्प्रोमाइज करतो. जसं की त्या पर्टिक्युलर पॉईंटला माझे एफर्ट्स, माझी मेहनत एज्युकेशनल पर्स्पेक्टिव्हने खूप जास्त इम्पॉर्टंट होते. तेव्हा मी कामाला प्रायोरिटी दिली. प्रायोरिटीज मॅटर्स, राईट. सो मी तेव्हा कॅटरर्स, हॉटेलमध्ये किंवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जायचो. असंच कुठेतरी जिथं काम आलं तिथं पळायचो. आणि असं कुठेतरी मी माझं जे हार्डवर्क मी तेव्हा करायला पाहिजे होता, कुठेतरी माझा जो टाइम तो कॉम्प्रोमाइज झाला, एफर्ट्स कॉम्प्रोमाइज झाले. सो ठीक आहे, मग एक पॉईंटला मी डिसाईड केलं की कुठपर्यंत आपण हा जो पर्टिक्युलर अमाऊंट आपण डेली चेस करतोय, इज इट रिअली सॅटिस्फॅक्टरी? हा खरंच मला एक सर्टन एज नंतर सॅटिस्फॅक्टरी लाईफ प्रोव्हाइड करू शकतो का? माझी फॅमिली आहे, ऑब्व्हियसली यू हॅव युअर पॅरेंट्स टू फीड, राईट. 36-30 नंतर जेव्हा तुमची एज 30-35 होणार, ऑब्व्हियसली देन तुम्ही नाही पाहू शकत तुमच्या पॅरेंट्सला काम करताना. हे गोल मला कम्प्लीट करायसाठी जे आज मी करताय खरंच सॅटिस्फॅक्टरी आहे का, हा क्वेश्चन नेहमी आपण स्वतःला करतो. एक पॉइंट येतो डेफिनेटली, तुम्ही स्वतःसोबत बोलतच असता की तो पॉइंट आल्यानंतर एक गहन विचार होतो आपल्या स्वतःसोबत, जेव्हा आपल्याला कळते की आपण जे करताय ते खरंच सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. देन ओनली आय डिसाइडेड टू चेज अ पर्टिक्युलर एक्झाम. मी CET द्यायचं ठरवलं. देन डेफिनेटली जेव्हा आपण एक डिसिजन घेतो तेव्हा गायडन्स इम्पॉर्टंट आहे. डिसिजन तर घेतलं, बट चेस कसं करायचं? सो देन आय वेंट फॉर दी ट्युशन क्लासेस. CET ट्युशन लावली. 12th आता चेस करायचंच आहे डेफिनेटली, पण एक चांगला स्कोर आला पाहिजे. जर स्कोर चांगला असणार तर समोरच्या सगळ्या गोष्टी सुरळीत जाणार, ठीक आहे. सो हे तर एक बेसिक माइंडसेट किंवा एक बेसिक अंडरस्टँडिंग असते की डेफिनेटली जर स्कोर चांगला असणार तर सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या सगळ्या व्यवस्थित असणार. सो चांगला स्कोरसाठी आता चांगलं गायडन्स लागणार, चांगले एफर्ट्स लागणार. सो असंच कुठेतरी स्टार्ट केलं CET प्रिपरेशन झाली. पण माझ्या वेळेस काय व्हायचं, प्रिपरेशन झाल्यानंतर जेव्हा CETची एक्झामच्या डेट्स यायच्या तेव्हा कुठेतरी एक्झाम समोर जायची. पण जेव्हा आपण एवढं हार्डवर्क पुट इन करतो, प्रिपरेशन झाल्यानंतर तुम्हाला आता असं वाटतं की नाही, आता या वीकमध्ये एक्झाम देऊन हे जे स्ट्रेस मी आतापर्यंत हँडल करताय हे कुठेतरी रिलीज होणार, ठीक आहे. बट तेव्हाच तुम्हाला कळते की आता आणखी 15 दिवस, 1 महिना तुमची एक्झाम समोर गेली आहे.
खूप स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट असते, हँडल करायला थोडं कठीण असते, आणि तिथं जे चुकी जनरली नाही करायची असते ते मी केली. 1 महिना समोर गेली. एक ओव्हर कॉन्फिडन्स तुम्ही म्हणू शकता, एक लाईक लॅक ऑफ नॉलेज और लॅक ऑफ डिरेक्शन, और एक चंचल मन म्हणून तुम्ही म्हणू शकता, जे काही. बट चुकी कशी झाली की मी हॉटेलमध्ये काम करायला सुरू करून दिलं, की आता खूप वेळ झाला, काम नाही केलं. अभ्यास तर करायचा होता पण केला. सिलेबस कव्हर झालेला आहे, ठीक आहे, इनफ सेट प्रॅक्टिस सेट प्रिपेअर केलेले आहे. आता काय, तेव्हा मी एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, जो कोणी एक्झामसाठी प्रिपेअर करताय त्याला डेफिनेटली कळणार, आखरी मुवमेंट्सला जी रिव्हिजनचं इम्पॉर्टन्स असते ना, ते तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रिपरेशनपेक्षा काही पटीने जास्त आहे. तर ते मी मिस्टेक केली, आणि आय वेंट फॉर वेटर वर्क ॲट अ पर्टिक्युलर हॉटेल, अँड दॅट वॉज माय रिअली बिग मिस्टेक. जे आपण म्हणतो ना, इव्हॅल्युएशन करतो स्वतःचं, एक रिझल्ट आल्यानंतर तुमचं जे गोल तुम्ही डिसाईड केलं आहे पर्टिक्युलर, ते जेव्हा सॅटिस्फॅक्टरी लेवलवर कम्प्लीट होत नाही, तेव्हा आपण डेफिनेटली इव्हॅल्युएशन करतो की असं का झालं. डेफिनेटली सो करायलाच पाहिजे. जर तुम्ही नाही करत असणार तर तुम्ही एक चांगली सवय बाळगायला पाहिजे की इव्हॅल्युएशन करा स्वतःचं, काय चुकलं. आणि चुकी माझी अशी निघून आली की जो 1 मंथ होता, जिथं मी सगळ्यात जास्त स्टेबल असायला पाहिजे होतं, सगळ्यात जास्त रिवाईज करायला पाहिजे होतं, तो टाइम मी वेगळ्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केला, आणि ते जो मला त्याचा जो आउटपुट भेटला तो कुठंतरी खूप अनसॅटिस्फॅक्टरी होता. आणि ही चुकी मी नेहमी लक्षात ठेवली, प्रायोरिटीज मॅटर. तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज सेट करायला शिका, कारण एक छोटीशी चूक कुठेतरी लॉंग टर्ममध्ये आपला खूप जास्त इम्पॅक्ट करू शकते आपल्या फ्युचरवर किंवा पर्टिक्युलर आपल्या पर्सनॅलिटीवर. ओके, सो प्रायोरिटीज सेट करा. देन ठीक आहे, समहाऊ सीटी दिली, स्कोर आला, जसं सांगितलं अनसॅटिस्फॅक्टरी स्कोर आला. का आला तो पण आपण आता डिस्कस केलं. देन स्कोर आला, कॉलेज डिसाईड झालं, ब्रांच सिलेक्ट झाली. आता ॲडमिशनचा टाईम आला. ठीक आहे, आता ॲडमिशनचा टाईम आला म्हणजे फीज. मी जर आता आपण डिस्कस केलं की मी हंबल बॅकग्राऊंडमधून येतो, आणि एक प्रोफेशनल एज्युकेशनची फीज काय असते तो वी आर अवेअर ऑफ इट, राईट. सो सांगायचा अर्थ असा की मी अफोर्ड नाही करू शकत होतो. देन मी गेलो सरांपाशी, आणि सर काय करायचं. ॲडमिशन घेतली, कॉलेज झालं, कॉलेज लागलं, सिलेक्ट झालो, ब्रांच भेटली, आणि या पर्टिक्युलर पॉइंटवर असा विचार आलाय की आता फीजचं काय करायचं. डेफिनेटली जर फीज नाही भरणार तर ॲडमिशन कशी होणार. बट पहिलं वर्ष आम्ही कसं मॅनेज केलं, प्रिन्सिपल सरांशी बोलणं झालं, सरांना म्हटलं सर फीज इन्स्टॉलमेंटमध्ये देणार. पहिली स्टेप हे झाली आपली. आता फीज आपली सध्याच्या पॉईंटला आपल्याला अर्धीच द्यायची आहे. ठीक आहे, काही कशी तरी मित्रांना मॅनेज करून दुर्गेश सरांनाच मागितली होती पहिली इन्स्टॉलमेंट. तर अशी कशी तरी आपण मॅनेज केली, पहिली इन्स्टॉलमेंट भरली आणि ॲडमिशन घेतली. ठीक आहे, ॲडमिशन झाली. पण आता आम्ही बसलो आहे आणि विचार करतोय की 4 वर्षाचं काय. ठीक आहे, ठीक आहे, फीज तर एक फॅक्टर आहे, आणखी पण एक्सपेन्सेस असतात. ठीक आहे, जसं की हॉस्टेलचं मेंटेनन्स देणं आहे. होप सो की मला हॉस्टेलचं जे बाहेर रूम करून राहतात त्यांना मंथली 6,000 तर खर्च असतोच. मी ॲटलिस्ट व्हॅल्यू सांगितली आहे तुम्हाला. ठीक आहे, ते डिपेंड करते इंडिव्हिज्युअलवर. सो हा जो सगळा एक्सपेन्स आहे हा मॅनेज कसा करायचा, हा खूप मोठा एक प्रश्न होता तेव्हा. देन सरांपाशी गेलो, सरांनी म्हटलं की चिंता करू नको, स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. आणि खूप फॉर्च्युनेट होतो मी की एक गव्हर्नमेंट कॉलेज चूज केलं, बिकॉज स्कॉलरशिप प्रोग्राम्स मेनली अप्रोचेस गव्हर्नमेंट कॉलेजेस, अँड दॅट टू रेप्युटेड गव्हर्नमेंट कॉलेजेस. ओके, सो सरांनी एक्सप्लेन केला कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप असतात. आणि एक लाईन मला आजही आठवते, सरांनी म्हटलं होतं की तुझ्या पेनापासूनचा जो खर्च आहे ती स्कॉलरशिप प्रोग्राम उचलते. पर्टिक्युलर कंपनीज येतात, त्या स्पॉन्सर करतात बेसिकली. ते एक डोक्यामध्ये असं हिट होऊन गेलं
पेनापासूनचा खर्च आपला होणार आहे 4 वर्षाच्या, 4 वर्ष आपले स्मूथ जाणार आहे कुठेतरी. देन एक मोठे सरांना एक न विचार करता एकदम पहिला प्रश्न आला, सर अप्लाय कसं करायचं. ठीक आहे, तर सर म्हणे तू जसा आता कॉलेज वगैरेचे ग्रुप बनले असणार, थोडा ऍक्टिव्ह राहा. ऍक्टिव्ह इन द सेन्स मेसेज वाच, जे इम्पॉर्टंट आहे ते कुठेतरी हायलाईट करून ठेव. देन कॉलेजचे ग्रुप्स बनतात. फर्स्ट इयर झालं, ग्रुप बनले, ऑफिशियल ग्रुप्स बनले. देन त्यावर नोटिफिकेशन येते सिनियर स्कॉलरशिप प्रोग्राम्स. आणि माझे जे समोरच्या बॅचचे स्टुडंट्स होते, म्हणजे सिनियर्स माझे, त्यांनी पण एक अवेअरनेस प्रोग्राम अरेंज केला होता स्कॉलरशिप प्रोग्राम्स बद्दल. सो हे म्हणजे एन्व्हायरमेंट कसं मॅटर करते हे मी तुम्हाला सांगतोय, की मला सिनियर्स कडून पण माहिती पडलं. डेफिनेटली मला एक आयडिया होता की स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात, बट तुमच्यापर्यंत ती अपॉर्च्युनिटी आली पाहिजे ना. तुम्ही अप्लायच नाही करणार, देन सिलेक्शन प्रोसेस तर खूप दूरची गोष्ट आहे. ठीक आहे, सो फर्स्ट अँड सेकंड इयरला या स्कॉलरशिप प्रोग्राम जास्त अप्रोच करतात मेनली. आणि या स्कॉलरशिप प्रोग्राम्स तुमच्या 4 इयर्ससाठी असतात. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि मी ज्या पर्टिक्युलर स्कॉलरशिप प्रोग्रामला अप्लाय केलं होतं ती सीमेन स्कॉलरशिप प्रोग्राम, द बेस्ट स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर द इंजिनिअरिंग स्टुडंट्स. सीमेन स्कॉलरशिप प्रोग्राम तुम्ही गुगल करू शकता, आणखी इन्फॉर्मेशन तुम्हाला जर पाहिजे असेल तर. आता स्कॉलरशिप प्रोग्राम्स आहे, आपण सिलेक्शन प्रोग्राम प्रोसेसवर येऊ. बट आधी आपण सांगू की कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. फर्स्ट इयरला सिमेन्स आहे, रिलायन्स इंडस्ट्रीजची स्कॉलरशिप प्रोग्राम येतो, लीला पुनवाला. देन फ्रेंड ऑफ चिल्ड्रन्स, हे सेकंड इयरला येते, फ्रेंड ऑफ FOC, फ्रेंड ऑफ चिल्ड्रन्स. सो अशा खूप काही विद्यार्थी विज्ञान समथिंग आहे, आणि अशा एक्सेट्रा. मी आता खूप सारे प्रोग्राम्सचा तुम्हाला इन्फो नाही देऊ शकत आहे, बट असतात, अपॉर्च्युनिटीज असतात. आणि एक गोष्ट मी क्लिअर करणार, या फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसला अप्रोच करतात. ठीक आहे, सो डेफिनेटली स्कॉलरशिप प्रोग्राम आहे, एक सर्टेन क्रायटेरिया तर ऑब्विस आहे. सो सिमेन स्कॉलरशिप प्रोग्रामचा क्रायटेरिया आपण डिस्कस करणार. फर्स्ट ऑफ ऑल तुमचे 12चा पर्सेंटाईल NPCM ॲव्हरेज असला पाहिजे, 60 अबोव्ह असला पाहिजे. देन सेकंडली तुमचा 10th मध्ये जो स्कोर आहे, डेफिनेटली 85, 87, 90 अबोव्ह असे त्यांचे क्रायटेरिया असतात, चेंज होत राहतात. बट माझ्या वेळेस जो होता 85च्या अबोव्ह होता, अबोव्ह 85 इन 10th, इन 12th, इन PCM अबोव्ह 70. देन इन CET स्कोर इन P, C and M तिन्ही पण 60च्या अबोव्ह असले पाहिजे. सो हा माझा बेसिक क्रायटेरिया होता. अलॉंग विथ दॅट सम डॉक्युमेंटेशन मला सबमिट करायचं होतं. पहिली स्टेप मला अप्लाय करायच्या वेळेस सर्टेन डॉक्युमेंट्स मला अपलोड करायचे होते, झाला. देन सेकंड स्टेप येते, जर तुमचा फॉर्म शॉर्टलिस्ट झाला, सेकंड स्टेप आली. देन फॉर्म शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला एक एक्झामची नोटिफिकेशन येते, मेल येतो. तर मेलवर तुम्हाला एक सर्टेन डेट असते, त्यामध्ये एक प्रॉक्टर्ड टेस्ट तुम्हाला द्यायची असते. ऑब्व्हियसली मोबाईलवर असते प्रॉक्टर टेस्ट. म्हणजे आता ही जी मी प्रोसेस तुम्हाला सांगताय, हे कुठेतरी 4th इयरमध्ये पण अप्लाय होते. कंपनीजला जे जाताना सेम प्रोसेस अप्लाय होते, बट एक मोठ्या लेवलवर होते. थोडा लेवल एक्झामचा प्रोसेसचा थोडा मोठा असतो, बट सेम क्रायटेरिया फॉलो होतो. ठीक आहे, सो स्कोर झाला डिफाईन. देन आता टेस्टमध्ये इव्हॅल्युएशन काय होते, सिम्पली क्वेश्चन सांगितल्यापेक्षा तुम्हाला मी सांगणार की स्टुडंट इव्हॅल्युएशन काय असते. कॉग्नेटिव्ह स्किल्स, क्रिटिकल थिंकिंग स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, या ज्या आपण स्किल्स म्हणतो, सिम्पली शॉर्ट टाइम पिरियडमध्ये तुम्ही किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता आणि किती वाईजली अटेम्प्ट करू शकता, आणि तुमच्या चुकते किती आणि करेक्ट किती येतात, नंबर ऑफ अटेम्प्ट, म्हणजे सिम्पली इफिशियन्सी. सो इफिशियन्सी तुमची कशी आहे, तुम्ही ठीक आहे तुम्ही कॉलेजपर्यंत आले आहे, बट तुम्ही खरंच एक चांगले स्टुडंट आहे की नाही ते इव्हॅल्युएशन होते सिम्पल लँग्वेजमध्ये. आणि यामध्ये डिफरंट पार्ट्स असतात एक्झामच्या. त्यात ॲप्टिट्यूड पण येतो. ॲप्टिट्यूड तो वेगळ्या लेवलचा असतो, कॉग्नेटिव्ह स्किल्स वेगळ्या लेवलच्या असतात. म्हणजे क्वेश्चन थोडे तुम्हाला कुठंच गुगल वगैरेवर भेटणार नाही. जर तुम्ही फाइंड आउट करसाल की सिमेन स्कॉलरशिप प्रोग्रामचे क्वेश्चन्स काय असणार, कुठंच भेटणार नाही. म्हणजे सांगायचा अर्थ असा, त्यांचे ते वेगळे डिझाईन असतात आणि सगळं कॉपीराईट कंटेंट असतो, म्हणून कुठंच तुम्हाला तो भेटणार नाही. देन झाला, टेस्ट दिली मी,
होपफुली फॉर्च्युनेटली मी शॉर्टलिस्ट झालो टेस्ट नंतर. देन फर्स्ट लेवल ऑफ इंटरव्ह्यू, आणि या सगळ्या प्रोसेसला 3 ते 4 महिने लागतात. फर्स्ट लेवल ऑफ इंटरव्ह्यूमध्ये माझा टेक्निकल इंटरव्ह्यू होता. मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये एक स्पेशल रूम्स असतात, आणि ह्या सगळे इंटरव्ह्यूज वगैरे व्हर्च्युअल होते. मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये तो इंटरव्ह्यू झाला. आजही मी रिमेंबर करतो की माझ्या ट्युशनच्या हॉल जो होता तो खाली झाल्यानंतर माझा इंटरव्ह्यू मी दिला होता. रात्री मी 6ला बसलो, माझी वेळ वाट पाहता पाहता. तर रात्री बहुतेक 7:45ला माझा नंबर लागला, आणि तेव्हा मी माझा इंटरव्ह्यू दिला. आणि फर्स्ट क्वेश्चन जो मला विचारला गेला होता की व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ ओम्स लॉ. हा हा क्वेश्चन, आता तुम्ही म्हणसान एवढा बेसिक क्वेश्चन कसा विचारला, बट स्टेटमेंट मधली जर तुमचा स्टेटमेंट आहे, जर तुम्ही खरंच अभ्यास केला असेल तर स्टेटमेंटमध्ये एक लाईन येते, सर्टेन कॉन्स्टंट म्हणून, टेम्परेचर, कीपिंग टेम्परेचर कॉन्स्टंट एक लाईन येते ओम्स लॉ मध्ये. तर त्यांनी म्हटलं हे असंच का. ठीक आहे, स्टेटमेंट तुम्ही सांगितलं, देन तो क्वेश्चन अराईज झाला की असंच का. बट ठीक आहे, मी व्हॅरी केलं फॉर एक्झाम्पल, आणि डेफिनेटली इंटरव्ह्यू इंग्लिशमध्येच होतात. सो हे कुठेतरी डिस्क्राईब करायचं होतं की बाय टेम्परेचर कॉन्स्टंट का, एन्व्हायरमेंटल कंडिशनचा इम्पॅक्ट काय होतो एक्झॅक्टली. तर हे यासाठी तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अभ्यास कोणत्या प्रकारचा केलाय तो डिफाईन होतो. असंच मग लोकोमोटिव्ह मध्ये कोणती मोटर यूज होते, असं तसं, असे सेम हे 1-2 क्वेश्चन मी सांगतोय, असे खूप सारे क्वेश्चन्स होते. आणि तुम्हाला इट सिम्स सिम्पल, बट त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आणि आपला पर्स्पेक्टिव्ह. आणि एक गोष्ट म्हणजे हे जे इंटरव्ह्यूज किंवा इव्हॅल्युएशन, जे इंडस्ट्री लेवलचं इव्हॅल्युएशन होते, ते करेक्ट राईट रॉंगच्या पलीकडे जाऊन ते पर्स्पेक्टिव्ह अनालिसिस करतात. सिम्पल, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अभ्यास केलाय, तुम्हाला आन्सर येते, बट तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आन्सर बद्दल, कन्सेप्च्युअली तुम्ही किती मॅच्युअर आहे, हे इव्हॅल्युएशन ते करतात. राईट रॉंग असं ते इव्हॅल्युएट नाही करत, बट तुमचा पर्स्पेक्टिव्ह त्या आन्सर बद्दल काय होता तो इव्हॅल्युएट करतात. आणि असे खूप सारे क्वेश्चन चालले, जवळपास 25 to 27 मिनिट माझा तो इंटरव्ह्यू चालला होता. आणि झाला, इंटरव्ह्यू झाला. एक स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट आला, कुठेतरी असं वाटत होतं की होणार की नाही होणार. आन्सर दिले. आणि आणखी एक क्वेश्चन होता न्यूटन थर्ड लॉ वाला, की तो वेगळ्या वेगळ्या कंडिशन्समध्ये अप्लाय करायला लावला होता. इथं अप्लाय होणार का, इथं इम्पॅक्ट का ना. जसं की आता मी बॉल घेतला आणि वॉलला मारला, ठीक आहे, हा इम्पॅक्ट, आणि पाण्यात फेकला, हा पाण्यात बुडला, तर मग यामध्ये ओम्सला लागणार, न्यूटन्स थर्डला लागला की नाही लागला, डिफरन्स काय आहे, डिफरन्स इन टर्म्स ऑफ टेक्निकल पर्स्पेक्टिव्ह काय आहे. तर असे क्वेश्चन्स होते ते. हा मला आता आठवला म्हणून तुम्हाला सांगितलं. सो असा तो इव्हॅल्युएशन झाला फर्स्ट लेवल ऑफ इंटरव्ह्यू. ठीक आहे, समहाव मला कॉल येते, यावेळेला मेल नाही आला, कॉल आला डायरेक्ट की तुम्ही शॉर्टलिस्ट झाले आहे, बट आणखी एक नेक्स्ट लेवल ऑफ इंटरव्ह्यू होणार. बट या नेक्स्ट लेवल ऑफ इंटरव्ह्यूमध्ये जे आपण जेव्हा तुम्ही कॅम्पस प्लेसमेंट मध्ये जाणार तेव्हा HR राऊंड येते. सो तो माझा HR राऊंड होता समजा. तिथं कम्युनिकेशन झालं, एक फॉर्मल कम्युनिकेशन झालं, पर्सनॅलिटी इव्हॅल्युएशन झाल्यानंतर ते एक फॉर्मल कम्युनिकेशन झालं. देन 1 महिन्यानंतर रिझल्ट आला की तुम्ही सिलेक्टेड आहे. सो दिस इज हाऊ आय गॉट इन टू सिमेन्स स्कॉलरशिप प्रोग्राम. आम्ही मे बी समथिंग मिस आउट केलं असेल, कारण 4 वर्ष झाले, बट मोर ऑर लेस हीच प्रोसेस आहे. सो सिमेन्स स्कॉलरशिप प्रोग्राम झाला आणि 4 वर्ष माझे सुरळीत झाले. आणि मोस्ट इम्पॉर्टंट कन्स्टेंट ऑफ सिमेन्स स्कॉलरशिप प्रोग्राम इज, कोणत्याही स्कॉलरशिप प्रोग्रामचा एकदा तुम्हाला परफॉर्म करायला लागते. आणि परफॉर्म इन द सेन्स, तुम्हाला त्यांचं पोर्टल असते, एक स्टुडंट ID बनते, तुम्हाला सेम सेमिस्टरनुसार इयरली तुम्हाला तुमचे रिझल्ट अपलोड करावे लागतात, तुमच्या अचिव्हमेंट सांगावे लागतात. आणि त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स नंतर होतात, सेकंड इयर थर्ड इयर, त्यावर पण आपण येऊ. बट ठीक आहे, आता परफॉर्म कसं. सगळ्यात मोठा कन्स्टेंट सिमेन्स स्कॉलरशिप प्रोग्रामचा असा होता की यू कॅनॉट हॅव एनी बॅकलॉग, अँड इयरली यू हॅव टू अर्न इट. जर तुम्हाला फर्स्ट इयरला भेटला, यू आर इन टू द प्रोग्राम, असं नाही की तुम्ही 4 वर्ष राहणारच, नो मॅटर व्हॉट, तुम्हाला ते अचीव करावं लागणार दरवर्षी. सो अचीव कसं करणार, एक
लेवल ऑफ CGPA मेंटेन करायचा आहे. देन बॅकलॉग आपण ठेवूच नाही शकत. नो ऑप्शन, बिकॉज स्कॉलरशिप जाणार आहे. आणि स्कॉलरशिप म्हणजे माझं जे आतापर्यंतची मेहनत होती, जी या कॉलेजमध्ये या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत मी यायला मेहनत केली, ती पाण्यात जाणं, सिम्पल लँग्वेजमध्ये. सो देर वॉज नो ऑप्शन टू हॅव एनी बॅकलॉग. मेहनत केली, हार्डवर्क पेड ऑफ, आणि होपफुली फॉर्च्युनेटली आय डेंट गेट एनी बॅकलॉग टिल माय 4th year. टिल इन द सेन्स की कम्प्लिशन ऑफ माय बीटेक. थ्रूआउट माय बीटेक आय डेंट गेट एनी बॅकलॉग. सो असं इथपर्यंत आपला जर्नी झाला. देन सेकंड इयर आलं, एक इम्पॉर्टंट इयर म्हणून. फर्स्ट इयर आपण येऊ ते नंतर डिस्कस करू, बट सेकंड इयर कसं इम्पॉर्टंट आहे, कारण फर्स्ट इयर एक कॉमन इयर असते सगळ्या ब्रांचेससाठी. देन सेकंड इयरमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस होता तुमच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये, ठीक आहे. आणि सेकंड इयरमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस झाल्यानंतर तुम्ही तिथं कसं परफॉर्म करता, आणि जे सेकंड इयरचे सब्जेक्ट्स आहेत ते कुठेतरी बेस बनवतात तुमच्या थर्ड इयर आणि फोर्थ इयरसाठी. फोर्थ इयर तर मोरलेस प्रॅक्टिकल नॉलेजवाला आहे, सिम्पल लँग्वेजमध्ये. फोर्थ इयरमध्ये तुमचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स किती आहे, तुमचा टेक्निकल ॲनालिसिस कसा आहे, हे सगळं मॅटर करते. बट थर्ड इयर जे आहे, जे म्हणतो आपण मोस्ट ऑफ एक इयर आहे इंजिनिअरिंगचं, की तिथं पर्टिक्युलरली इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच सब्जेक्ट्स थोडेसे, जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असणार तेव्हाच तुम्हाला ते सिम्प्लिफाईड वेमध्ये जाणार. बट जर तुम्ही बस एक ट्रेडिशनल मेथड ऑफ स्टडिंग तुम्ही फॉलो करत असणार, कन्सेप्शली तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करत नसणार, आणि मोर जे तुमचे डिफरंट टाईप्स ऑफ तुमचे एज्युकेशनल किंवा कन्सेप्च्युअल जे कन्सेप्ट क्लिअर करणारे आपण म्हणू मटेरियल्स तुम्ही फॉलो नाही करसाल, मेथड्स तुम्ही फॉलो नाही करसाल, तर तुम्ही जर एक पर्टिक्युलर गोष्टीला पकडून बसले आणि ते डाऊट्स तुमच्या मनात ठेवले तर मे बी तुम्हाला हार्ड जाऊ शकते. सो थर्ड इयरचा बेस सेकंड इयर कुठेतरी क्रिएट करतो. सेकंड इयरचे सब्जेक्ट जसे मशीन्स वगैरे आमचे इलेक्ट्रिकलचे, सो एक खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स असतात. आणि त्यानंतर थर्ड इयरमध्ये किंवा फोर्थ इयरमध्ये ड्राईव्स वगैरे मग जे आलं त्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि मशीनचा एक कंबाईंड सब्जेक्ट म्हणून ड्राईव्स वगैरे असतो. सो हे सब्जेक्ट्स मग तुम्हाला हेल्प करतात थर्ड इयरमध्ये. आणि देन फोर्थ इयरमध्ये देन तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये ऑब्व्हियसली तुमचे सब्जेक्ट्सच विचारले जाणार. फर्स्ट ऑफ ऑल हँड्स ऑन एक्सपिरियन्स, तुमच्या इंटर्नशिप्स वगैरे, तुमच्या अचिव्हमेंट्स, त्या नंतरच्या गोष्टी आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक क्वेश्चन नेहमी येणार, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. नंतर एक क्वेश्चन येणार की विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट, ठीक आहे. आणि तुझा फेवरेट सब्जेक्ट आहे तर मग काय आहे, मग आता तुझा फेवरेट सब्जेक्ट आहे तर मग आता करंट स्टेटमध्ये काय इनोव्हेशन सुरू आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी येतात. तुम्ही एक रिक्रुटरच्या पर्स्पेक्टिव्हनं विचार कराल तर तुम्हाला या गोष्टी समजणार की काय मॅटर करते. आपल्या इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन्स वगैरेवर पण येऊ आपण. सो दिस इज हाऊ आपलं सेकंड इयर आणि थर्ड इयर आपण मॅनेज करायला हवं. आणि येस, दॅट्स इट. सो इट वॉज द जर्नी टिल 4th year. सो वी मूव ऑन टू अवर नेक्स्ट क्वेश्चन. आणि नेक्स्ट क्वेश्चन असेल आपला, एकदा कॉलेजमध्ये इंटर केल्यानंतर स्टुडंट्स काही कॉमन मिस्टेक्स करतात, तर त्या कॉमन मिस्टेक कुठल्या असतील आणि त्यासोबतच त्या मिस्टेक्स आपण कशा अवॉइड करू शकतो. Once you get into the college, definitely it's a new environment. नवीन एन्व्हायरमेंट आहे, नवीन लोक आहे, आणि काही लोक असतात जे पहिल्यांदा कॉलेजच्या बाहेर आहे. जर तुम्ही नवोदयीन असाल तर तुम्हाला हॉस्टेल वगैरे या गोष्टी फॅमिलियर आहे. नवीन एन्व्हायरमेंटशी तुम्ही लवकर फॅमिलिअराईज होऊ शकता, तुम्ही ॲडजस्टमेंट लवकर करू शकता. बट स्टुडंट लाईक मी तर फर्स्ट टाइम कॉलेजच्या म्हणजे एक घराच्या बाहेर पडलो, एक बबलच्या बाहेर गेलो, आणि कुठेतरी भारी जाते पहिल्यांदा जेव्हा आपण एन्व्हायरमेंट चेंज करतो. आणि दुसरा एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पर्स्पेक्टिव्ह. जेवढं मी ऐकलं होतं माझ्या फर्स्ट इयरबद्दल की फर्स्ट इयर इज ऑल अबाउट एन्जॉयमेंट. फर्स्ट इयरमध्ये एकदम काही अभ्यास करणं आणि 4 तास अभ्यास करणं एवढं काही गरजेचं नसते. फर्स्ट इयर इज ऑल अबाउट एन्जॉयमेंट अँड एक्सप्लोरिंग. पण
तिथं गेल्यानंतर मला एक सिनियरनी सांगितलं होतं माझ्या, जे गेट क्रॅक केले होते त्यांनी एक चांगल्या लेवलमध्ये, ते मे बी आज त्यांनी बार्क पण क्रॅक केली आहे. सो त्यांनी मला एक सांगितलं होतं की इथून पर्स्पेक्टिव्ह खूप जास्त मॅटर करणार आहे. बट त्यांनी हे नाही सांगितलं की पर्स्पेक्टिव्ह इन द सेन्स, पर्स्पेक्टिव्हचं मिनिंगच मला तेव्हा माहीत नव्हतं. ठीक आहे. सो असं मग मी थोडा विचार केला की ठीक आहे, सगळे तर असेच म्हणतात, बट काय एक्झॅक्टली सिच्युएशन काय. मी कॉलेजमध्ये एंटर झालो आणि फर्स्ट इयर माझं सुरू झालं. देन एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, तर म्हणत बोलत कोणीच नाही. जेव्हा 12th पर्यंत आपण असतो, आपण जेव्हा घरी असतो, तेव्हा आपले पॅरेंट्स आपल्याला म्हणतात की अभ्यास कर, बाहेर नको फिरू. हे आपले शेड्यूल फिक्स असते. आपण या सकाळी ट्युशनला जातो किंवा संध्याकाळी ट्युशनला जातो. देन ट्युशन झाल्यानंतर आपला ब्रेकफास्ट वगैरे होतो. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण डबल आपल्या अभ्यासाला बसतो. कॉलेजचं काही असाइनमेंट्स वगैरे असणार तर आपण ते असाइनमेंट्स कम्प्लीट करतो. ट्युशनच्या काही असाइनमेंट्स असणार, होमवर्क असणार ते कम्प्लीट करतो. देन आपला एक शेड्यूल असतो, त्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल जसं आपण PIQचं डिस्कस केलं, आपण प्रॅक्टिस करणार असणार तर प्रॅक्टिसचा आपला एक शेड्यूल असतो. असा आपला कुठेतरी पूर्ण दिवस आपला हे असतो, ऑक्युपाईड असतो, शेड्यूल बनला असतो. पण फर्स्ट इयरमध्ये मी ऑब्झर्व केलं की इथं शेड्यूल खूप कमी लोकांचं आहे, पण खूप कमी लोकांचं आहे. आणि मला स्टुडंट्स क्लासपेक्षा जास्त कॅन्टीनमध्ये जास्त दिसतात. आणि ठीक आहे, मग मी थोडा कन्फ्यूज काइंड ऑफ होतो, मी करू काय एक्झॅक्टली. एक्झाम दूर होती, 6 महिन्यावर एक्झाम होती. एक्झाम दूर असल्यानंतर मग एक मोटिवेशन नव्हतं अभ्यास करायचं. आणि मेनली कोणतीच फॅकल्टी अशी म्हणायची नाही की अभ्यास कर, क्लासमध्ये बसाच लागते. असं एक मॅच्युअर्ड इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्हाला ट्रीट केलं जाणार कॉलेजमध्ये. ठीक आहे. देर आर सम कॉलेजेस जिथं रेस्ट्रिक्शन्स असतात की तुम्ही क्लासेस केलेच पाहिजे आणि ह्या पर्टिक्युलर एक शेड्यूल फॉलोच केला पाहिजे. बट मोस्टली कॉलेजेसपासून तुम्ही हे एक्सपेक्ट नका करू की तुम्हाला कोणी हात धरून बसवणार और तुमच्यावर एक रेस्ट्रिक्शन काइंड ऑफ असणार. इन टर्म्स ऑफ स्टडीज रेस्ट्रिक्शन असणार जेव्हा ते एक्झाम कंडक्ट करणार. जेव्हा एक्झाम कंडक्ट करणार कोणतंही कॉलेज, मेनली गव्हर्नमेंट कॉलेजेस, तर त्यांना तुम्ही बघणार एका हॉलमध्ये 4 इन्व्हिजिलेटर्स आहे. सो ते एक्झाम खूप एक सिरियस लेवलवर कंडक्ट करतात. बट जेव्हा क्लासेस अँड सगळ्या गोष्टीचा जेव्हा प्रिपरेशन लेवल जे म्हणतो आपण, तिथं कोणी तुमच्यावर कंपल्शन टाकणार नाही. बिकॉज ते अज्युम करतात, किंवा ऑब्व्हियसली अज्युम्पशन असलंच पाहिजे की तुम्ही एक इंडिव्हिज्युअल आहे, तुम्हाला तुमचं बरं वाईट माहिती आहे. जसं तुम्ही आता म्हणता 12th मध्ये की मला नका सांगू काइंड ऑफ जो ॲटिट्यूड आहे आपला, तो मग तुम्हाला तिथं बाळगा लागणारच आहे. सो हा एक गोष्ट आहे की फर्स्ट इयरमध्ये तुमचा अप्रोच बरोबर असला पाहिजे, एक्सप्लोरिंग अँड फन. आणि ठीक आहे. बट मी एक सजेस्ट करणार, व्हॉट आय डिड इज आय ऑब्झर्व्ड इन माय फर्स्ट इयर. फर्स्ट इयर इज ऑल अबाउट ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे. असं नाही की तुम्ही कोणत्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही केलं पाहिजे, तुम्ही कोणासोबत कन्सल्ट नाही केलं पाहिजे, तुम्ही फ्रेंड्स नाही बनवले पाहिजे, तुम्ही कॅन्टीनमध्ये नका बसू, असं काही माझं म्हणणं नाही आहे. बट ऑब्झर्व करा, आयडेंटिफाय करा. फर्स्ट थिंग इज ऑब्झर्वेशन अँड सेकंड थिंग इज आयडेंटिफिकेशन ऑफ युअर पोटेन्शियल. तुमचं पोटेन्शियल काय आहे, तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर सोबत तुमची स्टडी मॅनेज करू शकता का. आणि अंटिल यू फेस युअर फर्स्ट एक्झाम इन युअर कॉलेज, फर्स्ट सेमिस्टरची, मी मिड सेमची गोष्ट नाही करत आहे. मिड सेमिस्टर एज्युकेशन इज मिड सेमिस्टर एक्झाम इज अ डिल्युजन. काही लोक खूप खतरनाक लेवलचा परफॉर्मन्स दाखवतात मिड सेमिस्टर, म्हणजे लाईक 30 मार्काचा पेपर असणार तर 30 पैकी 30 भेटणार, TA मध्ये तुम्हाला 10 भेटू शकणार. बट मिड सेमिस्टर एक्झाम इज अ डिल्युजन. मी आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला, कारण माझ्या बॅच सोबत जे झालंय मी ते तुम्हाला जेन्युइनली सांगतोय. अंटिल यू फेस युअर फर्स्ट एंड सेमिस्टर एक्झामिनेशन इन युअर कॉलेज और युअर युनिव्हर्सिटी, तुम्ही थोडं ऑब्झर्वेशन लेवलवर या आणि तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन करा. अँड ॲटलिस्ट ट्राय टू कम्प्लीट युअर सिलेबस अँड डोंट फॉरगेट टू अटेम्प्ट युअर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स.
तुम्ही जर एक्झामसाठी प्रिपेअर करताय तुमच्या एंड सेमिस्टरसाठी, तर डेफिनेटली इट इज क्वाईट ऑब्वियस दॅट यू शुड हॅव युअर पास्ट इयर क्वेश्चन पेपर्स. ठीक आहे. आणि सेकंडली तुमचा सिलेबस कम्प्लीट असलाच पाहिजे. स्टुडंट मेनली जे म्हणतो आपण, एक माझ्या कॉलेजमध्ये M1 M2 आणि BEE हे सब्जेक्ट्स असतात फर्स्ट इयरमध्ये, यांचा एवढा मोठा भेव होता की लाईक मी तुम्हाला सांगू नाही शकत. कारण काय होत होतं, सिलेबस खूप वास्ट होते, म्हणजे 5-5-6-6 चॅप्टर्स, आणि त्यांचे सिलेबस खूप मोठे होते. आणि सिलेबस जेव्हा तुमच्या एक्झाम सिलेबसमध्ये येतो, तर एक एक पर्टिक्युलर टॉपिकचे नाव असतात फक्त. असं नाही की आपलं जे बुक आहे, जसे 11-12च्या बुक्स असतात त्यामध्ये इंडेक्स वगैरे सगळ्या गोष्टी, आणि याच पर्टिक्युलर या बुकच्या बाहेरचं काहीच नाही येणार असं नसते. सिलेबस जेव्हा डिफाईन होतो एक इंजिनिअरिंगचा, तेव्हा ब्रॅकेट्स एक पॅराग्राफ्समध्ये फक्त टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युटेड असते आणि चॅप्टर वाईज. आणि हे पर्टिक्युलर टॉपिक्स कव्हर करण्यासाठी तुम्हाला लायब्ररीमध्ये जाऊन त्या बुक्स आयडेंटिफाय करायच्या असतात. तुम्हाला सिनियर सोबत कन्सल्ट करावं लागते. जेव्हा जसं फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला सांगितलं मी M1 वगैरेचं, M1 एक टफ म्हणून, किंवा M1 टफ म्हटल्यापेक्षा मुलं सिलेबस कव्हर नाही करत. आणि मेनली या पर्टिक्युलर सब्जेक्टचा एक ते असतात ना सॉल्व्ड क्वेश्चन, हे खूप कमी असतात. एक सॉल्व्ड क्वेश्चन असते, आणि एक सॉल्व्ड क्वेश्चनवर समजा रेशो सांगतोय मी, एक सॉल्व्ड क्वेश्चनवर 10 अनसॉल्व्ड क्वेश्चन असणार. आणि इंजिनिअरिंगचे तुम्हाला अनसॉल्व्ड क्वेश्चन युट्यूबवर 1-2 भेटून जाणार, बट मोस्टली मेनली तुम्हाला एक तर फॅकल्टी सॉल्व्ह करू देऊ शकते, किंवा तुम्हाला तुमचे स्टुडंट्स जे तुम्ही म्हणता की एक प्रो लेवलचा हा जास्त हुशार आहे मॅथ्समध्ये, किंवा हा जास्त हुशार आहे थेअरीमध्ये, तर असे मग तुम्हाला कलेक्टिव्हली त्याचं सोल्युशन काढायला लागते. सो असं एक एन्व्हायरमेंट कॉलेजमध्ये असते. जसं आपलं 12th मध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर एक्झरसाइजचं एकदम सोल्युशन PDF भेटून जाते, तसं नसते. सो हा एक माइंडसेट जो आपण म्हणतो एक कॉमन मिस्टेक आहे, की सगळा आपल्याला रेडीमेड भेटणार असं नाही आहे. यू हॅव टू पुट युअर एफर्ट्स. ॲटलिस्ट तुम्ही एक्झामपर्यंत काय कव्हर करणार आहे ते तुमच्यावर रेडी असायला पाहिजे तुमच्याजवळ. आणि ठीक आहे, तुम्ही एक पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी बुक मेंटेन करता नाही करत, ते एक तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे. मी असे पण स्टुडंट बघितले आहे जे सेपरेट बुक्स मेंटेन करतात, आणि असे पण बघितले एकाच बुकमध्ये सगळं लिहितात. ते असं पण आहे. बट तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या रिव्हिजनसाठी बसता किंवा तुमच्या प्रिपरेशनसाठी बसता, जर जे तुम्ही पर्टिक्युलर जे बुक एक लेक्चरमध्ये किंवा तुमच्या स्टडी ड्युरेशनमध्ये तुम्ही वाचली असेल, तर त्या क्वेश्चनचं जेव्हा कधी तुम्ही सोल्युशन काढलं असेल, तर तुम्हाला आयडेंटिफाय करायला सोपं जात असेल, तर तो तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे, तुमचं ओपिनियन आहे, किंवा तुमचं डिसिजन आहे की तुम्ही एक बुक यूज केली पाहिजे की सेपरेट बुक्स यूज केल्या पाहिजे. ठीक आहे, हा एक आणखी. आणि त्यानंतर फर्स्ट इयरमध्ये किंवा सेकंड इयरमध्ये आपण थोडं एक खूप कॉमन माइंडसेट असा असतो की 2 दिवसात अभ्यास होऊन जाणार. मी एक अंदरची गोष्ट म्हणून किंवा एक इनर थॉट म्हणून आपण सांगू की जे वाईज स्टुडंट्स असतात, मी वाईज म्हणतोय, हुशार पण नाही म्हणतोय मी, आणि हुशार आणि असं काही नसते इंजिनिअरिंग लेवलवर. इंजिनिअरिंग लेवलवर किंवा एक प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये एकच गोष्ट असते, ट्रेंड अँड अनट्रेंड माइंडसेट. तुम्ही प्रॅक्टिस किती केली आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर क्वेश्चन आहे, तर तुम्ही तुमचं त्याला सॉल्विंग ॲबिलिटी तुम्ही जनरेट करायची आहे, तर तुमची प्रॅक्टिस होणं इम्पॉर्टंट आहे. आणि प्रॅक्टिस इन द सेन्स ट्रेनिंग. तर ट्रेंड अँड अनट्रेंड, जर तुम्हाला एक वाईज जो स्टुडंट आहे तो एकच गोष्ट करतो, स्टार्टिंगपासून प्रिपेअर करतो, आणि डेफिनेटली ऑन टाईम खूप लोक सगळ्या गोष्टी कव्हर नाही करू शकत. आणि सिम्पल गोष्ट आहे ना, जर तुम्ही एका सब्जेक्टला तुमच्या फॉर एक्झाम्पल 2 महिने आहे, 2 महिन्यामध्ये तुम्ही रोजचे 30 मिनिट किंवा फॉर एक्झाम्पल 15 मिनिट्स तुम्ही देत आहे, तर तुम्ही इव्हॅल्युएट करसाल तर थ्रू आउट द मंथ तुम्ही किती टाइम दिला आहे आणि 2 दिवसात तुमच्यापाशी किती वेळ आहे. आणि इथं फक्त एक सब्जेक्ट नाही आहे ना, डेफिनेटली 6 सब्जेक्ट आहे एक सेमिस्टरमध्ये, थेरॉटिकल अँड न्यूमरिकल ऑल्सो. आणि त्यामध्ये दॅट टू तुमच्यापाशी सगळे सोल्युशन्स रेडी आहेत का ते पण मॅटर करते. तर ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला लाईक कन्सिडर करावे लागणार. सो स्टार्ट राईट फ्रॉम दी स्टार्ट, सो असं आपण म्हणू. आणि देन
एक्सप्लोरिंग एक्सप्लोरिंग इन द सेन्स की जेव्हा तुम्ही तुमच्या सेकंड इयरपर्यंत येता, काही कॉलेज असतात, रेस्ट्रिक्शन्स असतात की तुम्ही इंटर्नशिप वगैरे नका जाऊ, तुम्हाला 75% अटेंडन्स कंपल्सरी आहे. मी 75% अटेंडन्सचं असं म्हणतोय की कुठेतरी TA मॅटर करतो. जेव्हा तुमचा एंड सेमिस्टर असतो, डेफिनेटली तुम्हाला सेपरेट पासिंग, माझ्या कॉलेजला सेपरेट पासिंग अप्लाइड होती. म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही भले मिड सेमिस्टरमध्ये तुम्ही भले आउट ऑफ स्कोअर करा, बट एंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला 60/20 असलीच पाहिजे. आणि बिलीव्ह मी, मुलांना लिटरली 0, 1, 2, 3, 4 असे मार्क्स भेटतात. तुम्ही म्हणता फक्त 20-60 पैकी इझी नाही आहे. ठीक आहे, कारण असं नाही आहे की ते स्टेप मार्किंगवाला कन्सेप्ट नसतो. जर तुम्ही एक सिक्स मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, आणि एन सेमिस्टरमध्ये डेफिनेटली 6 मार्क्ससाठीच क्वेश्चन येतो मोस्टली. 6 मार्क्ससाठी जर तुमचा क्वेश्चन आहे आणि तो दॅट टू तो न्यूमरिकल असणार, तर एक इव्हॅल्युएटर फक्त आन्सर बघतो. आन्सर करेक्ट असेल तर तो स्टेप चेक करतो. ठीक आहे, सो जर तुमचं आन्सर करेक्ट आहे आणि 6 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे आणि तुम्ही एखादी स्टेप स्किप केली आहे, तर तो तुम्हाला 2 मार्क किंवा 3 मार्क देणार. आणि फर्स्ट पहिल्याच एक्झाम पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा पहिल्याच लुकमध्ये तुमचा जर आन्सर करेक्ट असेल, तो राऊंड मारतो, क्रॉस मारतो, तो स्टेप बघत पण नाही. ठीक आहे, सो इथं तुम्हाला 0 भेटला, 6 आउट ऑफ. सो जेव्हा असं इव्हॅल्युएशन होते, तर तुम्ही तो रॅन्डम नंबर जो असते 60 आउट ऑफ मला 47 और 42 असा रॅन्डम नंबर भेटणारच नाही. तुम्हाला रॅन्डम भेटणार एक तर 6च्या टर्म्सनी किंवा एक मॅसिव्ह गॅप तुम्हाला भेटणार, असं म्हणायचा अर्थ आहे. की सगळ्यांना एक सेम रेंजमध्ये आन्सर भेटणार नाही, असं मार्क्स भेटणार नाही. आणि हा पर्स्पेक्टिव्ह का इम्पॉर्टंट आहे, बिकॉज जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता, तुम्ही काही लोक असतात जे आपल्याला सवय असते 11-12 पर्यंतची की स्टेप मार्किंग भेटते. सो हा एक खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचा आन्सर करेक्ट होणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, आणि आन्सर करेक्ट असल्यानंतर तुमच्या स्टेप्स पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला 6 पाहिजे असेल, न्यूमरिकलमध्ये 6 भेटायचे खूप जास्त चान्सेस असतात, बट थेरीमध्ये तर तुम्ही एक्सपेक्टच नका करू 3 किंवा 4च्या वर. चांगले टीचर इव्हॅल्युएटर असणार तर ऑब्व्हियसली भेटू शकतात. बट म्हणून स्टुडंट्स जे आपण म्हणतो की जे टॉपर असतात, ते न्यूमरिकलवर जास्त फोकस करतात. सो एक त्याचा माझा रिझन आहे, कारण स्कोर करणं इझी आहे जर आन्सर करेक्ट असणार तर. ठीक आहे, आणि सो असा एक जो एक्झाम प्रिपरेशनचा एक पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे. एक कॉमन मिस्टेक आहे, ते अवॉइड करायची. देन यू शुड हॅव ॲटलीस्ट 1 इंटर्नशिप इन युअर रेझ्युमे. यावर येऊ नंतर आपण. बट हँड्स ऑन एक्सपिरियन्स तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढं थेरॉटिकल नॉलेज इम्पॉर्टंट आहे. मे बी लॅबमध्ये तुम्हाला तेवढं मोठ्या लेवलला एक्सपोजर नसा भेटणार जेवढं तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये भेटणार. सो एक इंटर्नशिपसाठी तुम्ही ट्राय करत राहा, कारण आमच्या इलेक्ट्रिकलमध्ये मोस्टली स्टुडंट्स कोराडी पॉवर प्लांटवर, चंद्रपूर पॉवर प्लांट, म्हणजे जे अपॉर्च्युनिटी आली गिअर्स वगैरेमध्ये, मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जर जशी अपॉर्च्युनिटी आली तशी तुम्ही ग्रॅप करा, आणि 1-2 मंथची समर इंटर्नशिप तुम्ही एक प्रोग्राम कव्हर करा. कारण स्टुडंट्स काय करतात की हे काय इंटर्नशिप्स काय करतात, तुम्हाला थोडं सेग्रिगेट करतात की मी हे काहीतरी केलं आहे, आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल थिंग्स बघतात तर तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चन अराईज होतात, आणि मग ते क्वेश्चन अराईज झाले की आपण कुठेतरी कसं तरी सोल्युशन काढायचं ट्राय करतो. तो एक पर्स्पेक्टिव्ह चेंज होऊन जातो आपला, आणि एक मोटिवेशन भेटतो. सो ह्या काही कॉमन मिस्टेक्स आहे, मी खूप साऱ्या मे बी मिस आउट केल्या असेल, पण हा कुठेतरी इम्पॉर्टंट आहे. एक्झाम पर्स्पेक्टिव्ह, देन पर्स्पेक्टिव्ह अबाउट दी फर्स्ट इयर, देन अप्रोच कसा असला पाहिजे आपला जेव्हा आपण स्टडी करतो, प्रॅक्टिकल अप्रोच असला पाहिजे. आणि येस, दॅट्स इट. सो आपल्याला कळतं की कॉलेज इज नॉट ओनली अबाउट द फन, इट इज ऑल्सो अबाउट द स्टडी. सो हे खूप इम्पॉर्टंट असेल आपल्यासाठी. आणि नेक्स्ट क्वेश्चन आपण मूव्ह करू, जो असेल ज्याचं कॅम्पस सिलेक्शन. त्याचं आता कॅम्पस सिलेक्शन झालंय, ते कॅम्पस सिलेक्शनची प्रिपरेशन कशी स्टार्ट केली होती त्यापासून तर ते इंटरव्ह्यूजमध्ये कसा त्यांनी डील केलं इंटरव्ह्यू सोबत, ते सगळं आता आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात. कॅम्पस प्लेसमेंट सोल पर्पज जो कॉलेज घ्यायचा, सीईटी प्रिपेअर करायचा, याचा एक पर्पज एकच होता, टू बी एम्प्लॉईड. ओके, सो टू बी एम्प्लॉईड इन द सेन्स करिअर मोर लाईकली. सो जर कॅम्पस प्लेसमेंट पाहिजे
कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे काय, एक एक्झाम, एक प्रोसेस क्रॅक करणं. ठीक आहे. जर कोणी तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करत असणार, तुम्ही सीईटी साठी प्रिपेअर करत असणार, जेवढं डेडिकेशन कोणत्याही एक्झामसाठी लागते तेवढंच मग ऑब्व्हियसली या प्रोसेससाठी पण लागते. बट जस्ट फक्त आपण अभ्यास कसा करतो किंवा आपण प्रिपेअर काय करतो, सिलेक्शन क्रायटेरियाचा विचार करून प्रिपरेशन करतो. सो मी स्टार्ट केलं होतं माझ्या सेकंड इयर पासून. आता स्टार्ट कसं केलं, सेकंड इयर मध्ये तर माहित पण नसते काही. सो माझे जे सिनियर होते त्यांची टेस्ट होती आणि त्यांना एन्व्हायरमेंट भेटलं नव्हतं. जेव्हा टेस्ट असते ऑनलाईन प्रॉक्टर टेस्ट असते तेव्हा तुम्ही काही ऑडिओ म्हणजे काही व्हॉइस नॉईस नसला पाहिजे तुमच्या अराउंड, देन एक लाईट प्रॉपर लाईट असला पाहिजे, शांत एन्व्हायरमेंट असलं पाहिजे. तर म्हणून माझ्या सिनियर जे, आणि तुम्हाला एक गोष्ट म्हणजे तुमचे सिनियर्स कोणते कामाचे आहे, चांगला सिनियर कोणता ते पण एक आयडेंटिफाय करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कारण तुम्हाला माहित असलं पाहिजे की तुम्ही कोणाचं ऐकत आहे. डेफिनेटली ही शुड हॅव अचीव्ह समथिंग, तेव्हाच तुम्ही त्याच्याकडे जाणार. ओके. आणि त्याचा इम्पॅक्ट तेवढाच इम्पॅक्टफुल असणार, त्याच्या गोष्टी तेवढ्याच इम्पॅक्टफुल असणार जेवढ्या त्यांना स्वतः फेस केल्या असणार. सो माझे असेच एक सिनियर आले आणि माझ्या रूमवर त्यांना टेस्ट द्यायची होती, तर त्यांनी ठीक आहे, माझी रूम शांत वगैरे होती आणि होपफुली माझे जे रूम पार्टनर्स होते तेवढेच त्यांच्या गोलबद्दल तेवढेच सिरियस होते. आणि सो ते आले आणि तेव्हा फर्स्ट टाइम आम्हाला कळलं की टेक्निकल आणि सॉफ्ट स्किल्स वगैरे ह्या तर नंतरच्या गोष्टी आहे. सगळ्यात आधी तर क्रायटेरिया फुलफिल केल्यानंतर, तुम्ही फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला एक बेसिक टेस्ट द्यावी लागते. त्यात टेक्निकल तर नॉलेज असतेच ऑब्व्हियसली, तुम्ही 4 वर्ष टेक्निकलच करताय. बट ॲप्टिट्यूड जो म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्यामध्ये रिझनिंग वगैरे बेसिक मॅथ्स जे म्हणतो आपण ते असते, ते कुठंतरी खूप लोक असे अवॉइड करतात. आमचं कॉलेज जे आमचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कॉलेज होतं, सेल होता आमच्या कॉलेजचा, ते तरी म्हणजे थर्ड इयरमध्ये त्यांचं CRT कॅम्पस रिक्रुटमेंट टेस्ट प्रिपरेशन म्हणून एक प्रोग्राम चालवायचे. ते 1 वर्षाचा एक कोर्स ते स्टुडंट पासून करून घ्यायचे आणि ठीक आहे. बट 1 वर्ष बट जेव्हा माझ्या सिनियरनी मला सांगितलं की तुम्ही आतापासून स्टार्ट करून द्या, इवन हे गोष्ट म्हणजे सगळ्या एक्झाम्सला अप्लाय होते. जर तुम्ही गेटची प्रिपरेशन करत असाल, जेवढ्या अर्ली तुमच्यापासून स्टार्ट होत असेल, जेवढ्या अर्ली तुम्ही बुक्स वाचणं सुरू करत असाल तेवढं चांगलं आहे. कारण मी बघितलंय माझा रूम पार्टनर गेटची प्रिपरेशन करत होता. सो तो राईट फ्रॉम सेकंड इयर पासून तो लागला होता आणि त्याचा नेक्स्ट इयरचा सिलेबस आधीच कम्प्लीट होऊन जायचा कॉलेजचा. सो तुम्ही तुमचं गोल काय त्यानुसार तुम्ही तुमची प्रिपरेशन करता. सो माझा गोल सोडली कॅम्पस होता, मी गेट वगैरेचा कधी विचार नव्हता केला. सो आता मी कॅम्पसचं प्रिपरेशन करताय. सो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा माझा पहिला स्टेप आला. सेकंड स्टेप जे सेकंड इयर पासून मी स्टार्ट केली ती होती कॉन्फिडन्स बिल्डिंग. जसं आपण सध्या जे मी बोलत आहे हे म्हणजे मी एवढं पण नव्हतं बोलू शकत. सिम्पल, मी लिटरली अडकून जायचो. प्रोनाऊन्सिएशन्स नव्हते निघत, क्लिअर प्रोनाऊन्सिएशन नव्हते निघत. इंग्लिश तर खूप म्हणजे अशी इंग्लिश येत होती, समजत होती, सेंटेन्स फ्रेम होत होतं, पण डिलिव्हर नव्हतं होत. डिलिव्हरिंग कॉन्फिडन्स नव्हता. देन मोस्ट इम्पॉर्टंटली एक अटायर जे असते, आपण एक माइंडसेट प्रिपेअर करतो, तो नव्हता. सो ह्या सगळ्या गोष्टी सेकंड इयर पासून प्रिपेअर करणं स्टार्ट केलं. आरच्या समोर जाऊ इंट्रोडक्शन प्रिपेअर करायला लिटरली मला 3 ते 4 महिने लागले होते, इवन इन माय 4th इयर. कारण डेफिनेटली तुमचं इंट्रोडक्शन जेवढं स्ट्रॉंग असणार, जेवढं स्मूथ असणार, तसंच तुमचा इम्प्रेशन असणार इंटरव्ह्यूमध्ये. कारण पहिला क्वेश्चन तर हाच असतो, टेल मी अबाउट युअर सेल्फ, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. सो प्रिपरेशन अशी केली होती. कारण आपण स्टेट बोर्डवाले आहे. आय कम फ्रॉम स्टेट बोर्ड स्कूल अँड असं म्हणजे इंग्लिश सोबत एकदम एवढं फॅमिलियर नव्हतो. आणि ते फॅमिलॅरिटी क्रिएट करायसाठी जे तेलुगू मूवीज आहे त्या सबटायटलमध्ये वाचणं, त्यांचे सेंटेन्स म्हणजे सबटायटल्स म्हणजे सिम्पली म्हणजे सोल पर्पज असा होता की फक्त
इंग्लिश कळली पाहिजे आणि बोलता आली पाहिजे. सो इंग्लिश किती इम्पॉर्टंट आहे, इंग्लिश इन द सेन्स कम्युनिकेशन किती इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन तुम्हाला फक्त इंग्लिश आली म्हणजे नाही ना. एक फॉर्मल वे ऑफ कम्युनिकेशन काय असतो, तुमचं जो गेस्चर्स काय आहे तुमचे, ते पण मॅटर करतो. सो या सगळ्या गोष्टी माझ्या सिमेन्समध्ये ट्रेनिंग पण झाले. त्यानंतर बुक्स, त्यांनी एक गोष्ट सांगितलं, बेस्ट वे टू इम्प्रूव्ह इंग्लिश इज टू रीड बुक्स. एक सेल्फ हेल्प बुक तुम्ही वाचू शकता. एक चांगली गोष्ट आहे, एक चांगली सवय आहे इन्कल्केट करायची, आणि तुमचा माइंडसेट पण एक ब्रॉड होतो, आणि तुम्हाला एक स्टेबल जो विचारधारा आपली तयार होते. एक चांगली सेल्फ हेल्प बुक तुम्ही वाचू शकता मंथली, इयरली. जेवढं वाचाल तेवढं चांगलं. सो असं मी स्टार्टिंग प्रिपेअर करणं स्टार्ट केलं. सेकंड इयर पासून मी बुक्स वगैरे वाचायला सुरुवात केली. मला आधी 2-2, 3-3 महिने लागायचे एक बुक कम्प्लीट करायला. आणि कधी कधी वेळ नव्हता भेटत तर करायचं नाही, मन नाही व्हायचं वाचायचं. पण आता कुठंतरी आजच्या तारीखमध्ये अशी सिच्युएशन आहे की हार्डली मी एक महिना, हार्डली एक महिना मला लागतो एखादी बुक, एक मीडियम साईज बुक कम्प्लीट करायला. सो एक इम्प्रूव्हमेंट असते. मी ते सांगायचा अर्थ असा, जेव्हा तुम्ही स्टार्ट जेवढं अर्ली होत असेल तेवढं अर्ली स्टार्ट करायचं, कारण कुठेतरी लॉंग टर्म मध्ये तुम्हाला कुठेतरी इम्पॅक्ट भेटतोच पाहायला. सो आणि मी असं होतं की मला माहिती होतं, आय आयडेंटिफाईड माय सेल्फ दॅट आय एम अ ॲव्हरेज स्टुडंट. मी एक ॲव्हरेज होतो डेफिनेटली. जो माझा सर्कल होता त्यामध्ये मी खूप ॲव्हरेज होतो, आणि मला माहिती होतं की मला जास्त एक पर्टिक्युलर एक गोष्ट अचीव्ह करायसाठी जे माझ्या मित्राला एफर्ट्स पुट करावे लागणार त्यापेक्षा कुठेतरी जास्त एफर्ट्स मला पुट करावे लागतात, हे मी आयडेंटिफाईड केलं होतं. हे कुठेतरी मला खूप जास्त हेल्पफुल होतं, आणि मी त्यावर काम केलं, म्हणून मी लवकर स्टार्ट केलं. कारण मी आजही बघतो काही लोक 4th इयर मध्ये स्टार्ट करतात, ते होऊन जातात, ठीक आहे. बट तो त्यांचा एक माइंडसेट आहे, त्यांचा IQ लेवल आहे, त्यांची स्पीड आहे, त्यांचा परफॉर्मन्स आहे. बट आपल्याला कुठेतरी ही जी जर्नी ही आपली आहे, या मूवीचा हिरो आपण आहे. सो आपल्यावर जे आपण एफर्ट्स देणार, आपली पर्सनॅलिटी जशी आपण इम्प्रूव्ह करणार तसा आपल्याला रिझल्ट भेटणार. सो हे आयडेंटिफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. देन अशी मी प्रिपरेशन स्टार्ट केली. सेकंड इयरमध्ये स्टार्ट केल्यानंतर इंटरव्ह्यूज बघणं, IAS चे इंटरव्ह्यूज आपण बघत होतो. IAS लेवलचा इंटरव्ह्यू नाही होत, बट तरी आपल्याला आयडिया येतो की बसतो कसं. राईट फ्रॉम तुम्ही चेअर कशी ओढता आणि तुम्ही बसता कसे, आणि तुम्ही तुमचा रेझ्युमे समोर कसा पुट करतात, तिथून स्टार्ट होते. या बारीक डिटेल्समध्ये आपण नंतर जातो, पण या बारीक डिटेल्सपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कुठेतरी स्टार्ट करावं लागणार, राईट. आणि कंपनीज फीडबॅक्स काय असतात, साईट्स असतात, किंवा तुमचे टीचर्स असतात, तुम्हाला कंटिन्युअसली सांगत असतात. असं मी प्रिपरेशन सुरू केली. देन समहाऊ मॉक इंटरव्ह्यूज आमच्या कॉलेजमध्ये अरेंज झाले. सिमेन्स स्कॉलरशिप प्रोग्राम जो होता त्यामध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग व्हायच्या माझ्या, आणि तिथं पण पर्सनल इंटरव्ह्यूज ज्याला म्हणतो आपण, एक टेबल आणि चेअरमध्ये एक इंडस्ट्री पर्सनॅलिटी आपल्यासमोर येते. टेक्निकल आता ॲप्टी क्लिअर झाली समजा, फॉर एक्झाम्पल टेस्ट तुम्ही क्लिअर केली, तुम्ही टेक्निकली तेवढे एलिजिबल होते, तुम्ही टेस्ट क्लिअर केली टेक्निकल ॲज वेल एज ॲप्टिट्यूड, देन तुमचा इंटरव्ह्यू राऊंड येते. इंटरव्ह्यू राऊंडच्या आधी पण एक खूप इम्पॉर्टंट स्टेज असते जे खूप कंपनीज प्रिफर करतात, ग्रुप डिस्कशन. आता ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही तुमचं ओपिनियन कसं मांडता, देन जर तुम्हाला कोणाला नाही म्हणायचं असेल तर तुम्ही एक फॉर्मल वेमध्ये कसं नाही म्हणता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या आपण प्रिपेअर करतो. देन हा लेवलसाठी आपण मी प्रिपेअर केलं. देन आला पर्सनल इंटरव्ह्यू. टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये कॉमन क्वेश्चन्स कोणते आहे, ठीक आहे. HR क्वेश्चन कोणते, HR क्वेश्चनची तर 30-40 क्वेश्चनची एक लिस्टच असते. जेव्हा तुम्ही जो कोणी प्रिपेअर करत असेल त्याला माहिती आहे 30-40 क्वेश्चनची एक लिस्ट असते. तो एक लिस्ट त्याच्या एक्झाम टेबलवर लावून देते आणि बस रोज आरसा घेते आणि बोलत राहते, हा क्वेश्चन विचारला तर काय आन्सर करणार. सो हे अशी प्रिपरेशन सुरू असते कोणत्याही गोष्टीची. आणि कॅम्पस रिक्रुटमेंट म्हटलं म्हणजे टेक्निकल तुमचं खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे ते, आणि कारण सगळंच बसणार आहे. आणि जेव्हा पहिली कंपनी तुमची असते तेव्हा तर सगळेच आहे. ते नंतरची गोष्ट आहे, जेव्हा दुसरी तिसरी कंपनी आहे तेव्हा काहीतरी लोक कमी होणार. बट कोणाला माहिती नंतर काय होणार आहे. तुम्हाला तर असंच पाहिजे की मी पहिला असलं पाहिजे, जो प्लेस झाला पाहिजे. माझा पण हाच पर्स्पेक्टिव्ह होता की जी पहिली येणार त्यामध्ये मीच पहिला असलो पाहिजे आणि मला एकच जागा पाहिजे, मला बाकीच्यांची काही लेनदेन नाही. सिम्पल लँग्वेजमध्ये की मला प्लेस व्हायचा आहे. सो असं मी प्रिपरेशन स्टार्ट केली आणि माझी प्रिपरेशन 4th इयरमध्ये एंड झाली आणि जर मी ट्राय केला.
फेलियर्स आर इम्पॉर्टंट डेफिनेटली. असं नाही की सगळ्या गोष्टी स्ट्रेट वे मध्येच जाणार, मी केलं तर भेटणारच, केलं तर भेटणार, असं नाही आहे. फेलियर्स आर रिअली इम्पॉर्टंट. बट फेलियर भेटल्यानंतर ठीक आहे, तुम्ही आयडेंटिफाय केलं की इथं तरी कुठंतरी चुकलं, झालं, असं नाही आहे. आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला त्यावर काम पण करावं लागणार आहे, आणि ही सगळ्यात टफ स्टेज असते. ठीक आहे, तुमचं फेलियर भेटलं, तुम्ही डिप्रेस होणं खूप इझी आहे. डिप्रेस म्हटल्यापेक्षा फिलिंग बॅड इज रिअली इझी स्टेप. बेकार कोणालाही वाटते. बेकार वाटल्यानंतर चूक आयडेंटिफाय केली, ठीक आहे. कोणतरी काही लोक असतात ते चूक आयडेंटिफायच्या स्टेजवर पोहोचले, ठीक आहे, चूक आयडेंटिफाय केली, आता काय. खूप कमी लोक असतात ते चूक आयडेंटिफाय केल्यानंतर त्यावर प्रोसेस करतात, आणि ही टफेस्ट स्टेप मेंटली ही टफेस्ट स्टेप आहे. बट जेव्हा फिजिकली आपण करतो ना, तेव्हा यामध्ये एक वेगळाच फन आहे. जेव्हा तुम्ही कोणतरी गोष्ट तुम्हाला येत नाही आणि जेव्हा ते तुम्ही अचीव करता, देन कुठेतरी एक तो इनर कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो, तो जेव्हा डेव्हलप होतो, तो कुठेतरी हेल्पफुल आहे. कारण कितीही फेल्युअर येऊ, जेव्हा तुम्ही इंटरनली स्टेबल आहे, तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स आहे की मी काहीतरी करू शकणार, काहीतरी करूनच घेणार, हा जेव्हा तुमचा माइंडसेट प्रिपेअर होणार, तेव्हा खूप जास्त हेल्पफुल आहे. कारण माझ्या जर्नीमध्ये मला खूप खूप स्टेजेस आल्या जेव्हा माझा सेल्फ कॉन्फिडन्स खूप लो होत होता. असं वाटत होतं की यार आपण नाही बनलाय, या पर्टिक्युलर गोष्टीसाठी नाही बनलाय, असं यायचं डोक्यामध्ये. बट एक जो आपण इगो पर्स्पेक्टिव्ह, इगो म्हणतो आपण, ह्युमन इगो, असं कसं नाही आलाय, मी करून दाखवणार, असा जो एक जेव्हा माइंडसेट तयार होतो आणि सेल्फ कॉन्फिडन्स जेव्हा बिल्ड होतं, तेव्हा खूप जास्त हेल्पफुल असतो. सो दॅट्स इट. So, thank you Prathamesh for all the information you provided for our viewers. And next असं असेल की जर तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तुमच्या मनात, तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. वी विल रीच आउट आणि तुमच्या सगळ्या कमेंट्सचे आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. थँक्यू.